आणि सर आता बऱ्याचदा असं होतं की व्यवसाय म्हटल्यानंतर मानसिक ताण खूप मोठ्या प्रमाणात असतो, निर्णय घ्यायचे असतात, पेमेंट्स द्यायचे आहेत, उधारी बाकी आहे, स्टाफ मॅनेजमेंट आहे, असे कंटिन्युअसली कुठल्या प्रकारचे एक मानसिक स्ट्रेस असतो प्रत्येक उद्योजक व्यावसायिकाला. त्या स्ट्रेसमुळे किंवा काही जणांचा डिसिजन घेण्याचा सुद्धा एक ताण असतो आपल्या मनावर की आपल्याला काहीतरी निर्णय घ्यायचा आहे. या सगळ्या गोष्टींमुळे त्या उद्योजक व्यावसायिकाच्या आरोग्यावर पण याचा परिणाम होतो का? म्हणजे शारीरिक सोबत मानसिक ताणाचा सुद्धा आरोग्यावर परिणाम होतो का? दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे मनाचा शरीरावर परिणाम होतो आणि शरीराचा मनावर देखील परिणाम होतो. दोन्ही गोष्टींचा दोन्ही एकमेकावर. गोष्टी म्हणजे एक गट ब्रेन ॲक्सिस आहे. म्हणजे त्याचं ब्रेन डिस्टर्ब झालं, मानसिकता डिस्टर्ब झाली की त्याचं पचन डिस्टर्ब होतं, किंवा त्याचं पचन डिस्टर्ब झालं की त्याचा ब्रेन पण डिस्टर्ब व्हायला. दोन्ही गोष्टी एकमेकावर दोन्ही अवलंबून. गोष्टी म्हणजे अगदी त्याचा पचनाचा, त्याच्या लाईफस्टाईलचा, त्याचे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवर पण परिणाम होतो. ओके. याच्यात काय आहे की आपल्या आतड्यांमध्ये विशिष्ट प्रकारचे बॅक्टेरिया आहेत. तर ते बॅक्टेरिया सगळं मॅनेज करतात. त्याला आपण गट फिलिंग असं म्हणतो. म्हणजे एखादं इंट्युशन नाही, आपण गट फिलिंग असतात की हे आपण निर्णय घ्यायला पाहिजे. तो हा कशातून आला, तर आपल्या आतड्यांमध्ये जे बॅक्टेरिया असतात तर ते जर डिस्टर्ब झाले. नुकताच एक रिसर्च वाचला, त्याच्यात असं म्हटलं होतं की जे विविध प्रकारचे गेम्स आहेत की पत्त्यांसारखा गेम्स आणि हे ऑनलाईन गेम्स फ्रॉडिंगमध्ये, ज्यांचं गट फ्लोरा खराब आहे, ज्यांचं आतड्यांचं आरोग्य खराब आहे, पचन खराब आहे, ते चुकीचे निर्णय घेतात. ओके. किंवा एखाद्याला रिस्क घ्यायची आहे, तर ज्याचा गट फ्लोरा चांगला आहे तो मॅनेजेबल व्यवस्थित अशी रिस्क घेऊन व्यवसाय करू शकतो. आणि ज्याचा गट फ्लोरा खराब आहे तो खूप ओव्हर रिस्क घेतो आणि तो आत्ताच्या फायद्यासाठी तो लॉंग टर्मचा त्याचं नुकसान होतं आणि अशा रिस्क घेत असतो. किंवा व्यवसायात बरेच लोक चिडचिड करतात, आणि किंवा रुटीन पण आपण मुलांमध्ये चिडचिड बघतो, खूप इरिटेट होतात किंवा मारामारी करतात, कुठलंही थोडं जरी बोललं तरी सहन नाही होते, त्यांचं इगो हर्ट होतो. याचा देखील पचनाशी संबंध आहे. आपल्या लिकी गट म्हणतात. लिकी गटमध्ये LPS नावाचे जे टॉक्झिन्स आहेत ते आतड्यातून शोषून ब्रेनमध्ये जातात. आणि ब्रेनमध्ये बरेच पार्ट आहेत. त्याच्यामध्ये ॲमिग्डॅला नावाचा पार्ट आहे की जो बुडबुड्यासारखं काम करतो. तो बुडबुडा रागाचा बुडबुडा आहे. ओके. तेव्हा इन्स्टंट इतका राग येतो की तो काहीतरी बोलून टाकतो, काहीतरी त्यावेळा नाही करायला पाहिजे अशी गोष्ट करतो. आणि त्याच वेळा एक मेंदूचा एक पार्ट पण आहे, फ्रंटल कॉर्टेक्स, हा योग्य निर्णय घेतो. तो सारत्व बघून हा घ्यायचा की नाही घ्यायचा असं ठरवणार आहे. पण हा ॲमिग्डॅला वाढला की तो जो विचारपूर्वक करणारा निर्णय तो होतच नाही, आणि मग ॲक्च्युली मग त्या व्यक्तीचा निर्णय चुकल्यामुळे त्याच्या सगळ्याच आयुष्यातले निर्णय चुकून जातात. इतका परिणाम होऊ शकतो सर या सगळ्या गोष्टींचा? इतका मोठा परिणाम होतो. म्हणजे तुमच्याशी बोलताना मला एक प्रसंग आठवला. शिवरायांच्या जेव्हा अफजल खानाचा वध त्यांनी केला होता, त्यावेळी त्यांच्या ज्या फूडमध्ये, म्हणजे त्यांच्या आचार्यांची त्यांनी कोऑर्डिनेट करून त्यांच्या फूडमध्ये थोडंसं स्पायसी पदार्थ वगैरे वाढवले होते, आणि त्याचा त्यांना डिसिजन मेकिंगवर कसा परिणाम होईल, तो लवकर रागेल, चिडचिड कशी करेल, या सगळ्या गोष्टीसाठी त्यांनी त्याचं सुद्धा प्लॅनिंग केलेलं होतं. म्हणजे हा सुद्धा त्याचा परिणाम असू शकतो. खरं आहे. म्हणजे अगदी त्या काळात तर ती जाणीव होती. आणि आपल्याला पूर्वीपासून सत्व, रज आणि तम हे मानसिक भाव आहेत, आणि त्यासाठी कुठल्या आहारांनी कुठले भाव निर्माण होतात हा आपला प्राचीन भारतीय पद्धतीचा अभ्यास आहेच. आणि अगदी पूर्वी तर पंचकर्म केले जायचे की एखादा राजा हारला तर त्याचे सैनिक पुन्हा गुलाम होते, तर गुलाम म्हणून यांच्या सैन्यात पुन्हा घेण्यासाठी त्याचं पंचकर्म करून घ्यायचे. म्हणजे पंचकर्म म्हणजे त्याचा गट फ्लोरा करेक्ट झाला की त्याचे विचार पुन्हा बदलत होते. इतका त्याचा परिणाम ह्या आतड्यांचा होतो. म्हणजे या पद्धतीने या गोष्टीकडे कधीच बघितलं नव्हतं. म्हणजे मानसिकता वेगळी आणि आरोग्य वेगळं, हे दोन्ही गोष्टी आतापर्यंत वेगवेगळ्या करूनच मी विचार करत होतो. ही गोष्ट खूप नवीन वेगळी माहीत पडली सर.